7th chapter, thermal properties of matter. Last time we have seen that thermal expansion means what, and linear expansion. Today we are seeing the aerial expansion. Now in aerial expansion, that is increase del E, that is the surface area when it is heated. This type of expansion is called as aerial expansion. जर समजा एक आपण सबस्टन्स जे आहे ते प्लेटच्या फॉर्ममध्ये घेतलेलं आहे. या प्लेटची सुरुवातीला एरिया आहे A0 ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. या प्लेटला हीट करत आहोत, तर हीट केल्यावर याची एरिया increase होते by daily. When this plate of initial area A0 is heated at T degree centigrade, its area increases. Let del A be the increase in the area. So fractional increase in the area is del A by A, which is directly proportional to the increase in the temperature. Here we increase the temperature, that is very small increase in the temperature, that is delta E. So del A upon A is directly proportional to delta T. या प्रोपोर्शनॅलिटीच्या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेतलेला आहे, ते कॉन्स्टंट आहे बीटा. तर del A upon A is equal to बीटा del T. Beta is called as coefficient of aerial expansion. बीटा coefficient of aerial expansion, आणि ते डिपेंड राहत आहे की मटेरियल जो आहे त्याचं नेचर कशा प्रकारे आहे. इट डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल अँड द प्रॉपर्टी ऑफ द सरफेस. सो बीटा आता याच्यावरून बीटा इज इक्वल टू डेल टी या बाजूला येईल del A upon A del T. Del A is increase in the area, that is AT minus A0 divided by A0 T minus T0. A0 means area of the plate at 0 degree centigrade. सुरुवातीची एरिया इनिशियल एरिया, त्याच्यानंतर त्याला हीट केला आपण T डिग्री सेंटीग्रेडवर, तर त्याची एरिया डिनोट करतो 80 ने. 80 is equal to area after heating at T degree centigrade. त्याच्यानंतर T0 हे इनिशियल टेम्परेचर झालं, हे झालं टेम्परेचर, दॅट इज फायनल टेम्परेचर. मग 80 minus A0, 80 minus A0 means del A, that is change in area, आणि T minus T0 means increase in the temperature or rise in the temperature. आता जर समजा ही जे इनिशियल एरिया आहे म्हणजे सुरुवातीची एरिया आहे ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड, हे जर 1 मीटर स्क्वेअर जर असं, आणि T minus T0 इथं आपण जे टेम्परेचर इन्क्रीज करत आहोत ते 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करत आहोत, तर T minus T0 इज इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस. देन increase in the area is equal to 80 minus AG. याच्यावरून कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपान्शनला आपल्याला डिफाइन करता येईल. इट इज द इंक्रीज इन एरिया पर युनिट ओरिजिनल एरिया ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड फॉर द राइज इन द टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस is called as coefficient of aerial expansion. याचं जे युनिट आहे ते आहे पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन. ते हे झालं एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शनचा जो फॉर्म्युला आहे तो राहील की डेल, याला जर आपण या बाजूला आणलं तर डेल ए इज इक्वल टू ए बीटा डेल. तर या प्रकारे हे राहणार, आणि ए मीन्स दॅट इज इनिशियल एरिया
आणि डेल टी मीन्स इन्क्रीज इन द एरिया. याच प्रकारे जर आपल्याला व्हॉल्यूम एक्सपान्शन जर पाहायचं आहे तर व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्स व्हेन इट इज हिटेड. तर याच्यात आपण एक क्यूब घेतलेला आहे. त्या क्यूबचं ओरिजिनल व्हॉल्यूम आहे V0 ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. त्याला हीट केलं बाय स्मॉल टेम्परेचर डेल टी. तर त्याचं एरिया व्हॉल्यूम जो इन्क्रीज होत आहे तो व्हॉल्यूम आहे डेल टी. सो द फ्रॅक्शनल इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ द substance is directly proportional to the increase in the temperature. So del V upon V is directly proportional to del T or del V upon V is equal to याच्या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेतला तो कॉन्स्टंट आहे गॅमा into del T where gamma is called as coefficient of volume expansion. आता याच्यावरून गॅमा is equal to del V upon V del T. Del V means Vt minus V0 divided by V0 T minus T0. V0 म्हणजे initial volume at 0 degree centigrade. Vt means the final volume after heating at T degree centigrade. त्याच्यानंतर T म्हणजे final temperature आणि T0 means initial temperature. Vt minus V0 that is increase in the volume that is shown by del V. आता याच्यात जर आपण व्हॉल्यूम जे आहे ते 1 मीटर क्यूब घेतला आणि जे टेम्परेचर इन्क्रीज करत आहोत किंवा राईज करत आहोत ते 1 डिग्री सेंटीग्रेडने करत आहोत. तर इथं इन्क्रीज इन द व्हॉल्यूम V इज इक्वल टू दॅट इज डेल V इज इक्वल टू Vt मायनस V0. Vt मायनस V0. याच्यावरून जर आपल्याला व्हॉल्यूम एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शनची जर डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे तर ती डेफिनेशन येईल इन्क्रीज इन द व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड फॉर 1 डिग्री राईज इन द 1 डिग्री सेल्सियस राईज इन द temperature is called as coefficient of volume expansion. याचा युनिट आहे पर डिग्री सेल्सियस किंवा पर केल्विन. तर या प्रकारे आपण थर्मल एक्सपान्शनमध्ये लिनियर एक्सपान्शन पाहिला, एरियल एक्सपान्शन पाहिला आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन पाहिला. आपल्याला रिलेशन पाहायचं आहे अल्फा आणि बीटामध्ये. अल्फा म्हणजे लिनियर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आणि बीटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. तर एक सरफेस एरिया घेतली whose area at 0 degree centigrade is A0 and the surface area is in the form of plate whose side is L0 at 0 degree centigrade, and when it is heated to T degree centigrade, its height, its side is LT and T degree centigrade. एक प्लेट घेतली आहे त्याची सुरुवातीला साईड आहे L0. ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर आता 0 डिग्री सेंटीग्रेड त्याला आपण हीट करतो त्यावेळेस त्याची साईड जी आहे ती हीट करत आहोत 3 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत. त्याची साईड होत आहे LT. तर आपल्याला लिनियर एक्सपान्शनमध्ये हा फॉर्म्युला आपण पाहिला होता की LT इज इक्वल टू L0 1 प्लस अल्फा टी आणि A0 म्हणजे हे त्याची इनिशियल एरिया आहे ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. तर A0 इज इक्वल टू L0 स्क्वेअर. त्याच प्रकारे AT इज इक्वल टू LT स्क्वेअर मीन्स एरिया ऑफ द प्लेट ॲट T डिग्री सेंटीग्रेड. मग याच्यात AT इज इक्वल टू इथं आहे की AT इज इक्वल टू A0 1 प्लस
बीटा टी हा एक इक्वेशन आहे. ठीक आहे. तर हे ए टी इज इक्वल टू A01 प्लस बीटा टी हे इक्वेशन आहे. आणि इथं जर आपण आणि दुसरं आहे की ए टी म्हणजे एल टी स्क्वेअर आणि ए ओ इज इक्वल टू एल ओ स्क्वेअर, किंवा याला जर आपण स्क्वेअर जर केला, या इक्वेशनला स्क्वेअर केला तर हे एल टी स्क्वेअर म्हणजे ए टी, एल ओ स्क्वेअर म्हणजे ए ओ, आणि इथे येईल 1 प्लस अल्फा टी होल स्क्वेअर. ठीक आहे. याला या इक्वेशनला जर आपण स्क्वेअर केलं तर इथे येईल एल टी स्क्वेअर म्हणजे ए टी, येलो स्क्वेअर म्हणजे ए ओ, आणि इथे येईल 1 प्लस अल्फा टी होल स्क्वेअर. इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2, दोन्ही इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर इथे येईल आपल्याला मिळणार ए ओ 1 प्लस अल्फा टी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए ओ 1 प्लस बीटा टी. ए ओ गेट कॅन्सल, इथे येईल 1 प्लस अल्फा टी होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस बीटा टी. या इक्वेशनला जर एक्सपांड केलं तर इथे येईल 1 प्लस ट्वाइस अल्फा टी प्लस अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस बीटा टी. आता याच्यात अल्फा हे स्मॉल असल्यामुळे हायर पॉवर निग्लेक्ट करतो आपण, आणि हे टर्म निग्लेक्ट झाल्यावर इथे येईल 1 प्लस ट्वाइस अल्फा टी इज इक्वल टू 1 प्लस बीटा टी. तर हे 1 कॅन्सल झालं, 1 हे दोन्ही बाजूला ते असल्यामुळे ते कॅन्सल होईल, आणि इथे ट्वाइस अल्फा टी कॅन्सल म्हणजे हे या बाजूला गेलं तर 1 प्लस बीटा टी मायनस 1, तर प्लस 1 आणि मायनस 1 0, म्हणजे इथे येईल ट्वाइस अल्फा टी इज इक्वल टू बीटा टी, और टी गेट कैंसल, ट्वाइस अल्फा इज इक्वल टू बीटा और अल्फा is equal to beta by 2. The relation, this is the relation between alpha and beta. Alpha is equal to beta by 2. Similarly, we can obtain the relation between alpha and gamma. आणि हे रिलेशन आपण काढल्यानंतर शेवटी अल्फा बीटा आणि गॅमा मध्ये जे रिलेशन आहे ते या पद्धतीने आहे की अल्फा इज इक्वल टू बीटा बाय 2 इज इक्वल टू गॅमा बाय 3. तर हे रिलेशन आहे अल्फा बीटा आणि गॅमा.